भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण साजरा करण्याची पद्धत शास्त्र आणि विज्ञानाशी निगडित आहे. अमुक सणाच्या दिवशी हे करा, तमुक सणाच्या दिवशी हे करू नका, हे आग्रहपूर्वक सांगणं केवळ सर्वार्थाने मानवी हितासाठीच असतं. आता हेच पहा ना, दिवाळीत नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करायला आपल्याला शास्त्रानेच सांगितलं आहे. आता अभ्यंग स्नानाचे भरपूर फायदे सांगितले जातात, पण हे अभ्यंग स्नान योग्य प्रकारे कसं करावं हे मात्र बऱ्याचदा कुणाला माहित नसतं. मग कसं करावं अभ्यंग स्नान हेच आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. अभ्यंग याचा अर्थ संपूर्ण अंगाला तेल लावणं. व्यावहारिक भाषेत यालाच मालिश करणं असंही म्हणतात. यामध्ये रगडून दाबून तेल लावणं अपेक्षित नाही, पण तरीही बरेच लोक भरपूर पैसे मोजून मालिश करून घेतात, तेही वर्षातून एकदा. खरं तर आयुर्वेद शास्त्रामध्ये जे अभ्यंग अपेक्षित आहे ते रोज दिनचर्येमधील एक काम आहे आणि त्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची गरज नाही. आता आपण वळूया दिवाळीतील अभ्यंग स्नानाकडे. दिवाळीच्या काळात थंडीचे वातावरण असते. या काळात त्वचा कोरडी पडते, त्यामुळे अंगाला तेल लावून स्नान केल्यामुळे त्वचेला तजेला येतो. शिवाय शरीरावरील सुरकुत्याही कमी होतात. तेल हे नेहमीच सुगंधी असते. या सुगंधामुळे एक प्रसन्न आणि सकारात्मक मानसिकता सुद्धा तयार होते. अभ्यंग स्नानाच्या पद्धती प्रत्येक कुटुंबात वेगवेगळ्या असतात. तरी साधारण पद्धत अशी की व्यक्तीला पाटावर बसवले जाते, त्याच्या शरीराला सुगंधी आणि आरोग्यदायी तेलाचे मालिश केले जाते, कपाळाला कुंकुम तिलक लावून ओवाळले जाते, पाटावर बसवून स्नान घातले जाते. स्नान घालताना सुगंधी आणि आरोग्यास हितकारक असं उठणं शरीराला लावलं जातं. स्नान झालं की पुन्हा दिव्याने ओवाळलं जातं. मंडळी, एक गोष्ट महत्वाची की अभ्यंग स्नानामध्ये वापरलं जाणारं उठणं हे नुसतंच सुगंधी असू नये, तर ते आरोग्यदायी सुद्धा असावं. त्यासाठी हे उठणं खास पद्धतीनं बनवलेलं असावं. यामध्ये शिकेकाईचा सर्वाधिक वापर केला जावा. शिकेकाईच्या बियांची पावडर तयार करून त्यामध्ये वाळा, ज्येष्ठ मध, आंबे हळद, तुळस आणि थोडासा कापूर मिसळला जातो. उठणं ओलं करून वापरू नये, ते कोरडच चोळावं. तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्ती कायम उठणं वापरू शकतात. ज्यांची त्वचा कोरडी असते त्यांनी हिवाळा संपला की उठणं वापरणं बंद करावं. अभ्यंग स्नान करताना काही गोष्टींची काळजी मात्र घेतलीच जावी. त्यानुसार अभ्यंग स्नानासाठी जे तेल आपण वापरतो ते कुठल्या तरी कंपनीचं महागडं तेल वापरण्याची गरज नाही, तर सर्व तेलांमध्ये तिळाचं तेल उत्तम मानलं जातं. आपल्याकडे नारळाचं तेल मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने घाण्यावर काढलेलं नारळाचं तेल सुद्धा तुम्ही अभ्यंग स्नानासाठी वापरू शकता. विशिष्ट रोगांसाठी अभ्यंग करताना विशिष्ट प्रकारची गुणधर्म असणारेच तेल वापरले जाते. यासाठी आयुर्वेदिक तज्ञांचा सल्लाही तुम्ही घेऊ शकता. अभ्यंग स्नान करताना तेल नेहमी गरम करून लावावे, पण हे तेल गरम करण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे. तेलाची वाटी एकदम गॅसवर ठेवून गरम करू नये, तर ही तेलाची वाटी एका गरम असलेल्या भांड्यावर ठेवावी. गरम भांड्यावरच्या उष्णतेने जेवढे तेल गरम होईल तेवढेच गरम तेल अंगाला लावावे. तसेच तेल एकदाच गरम करून ठेवू नये. अभ्यंगासाठी वापरलेले तेल कोमट असावे. मंडळी, अभ्यंग सर्वांगालाच करावे, परंतु विशेषतः डोकं, तळपायांना अवश्य करावे. तसेच हातापायांना तेल लावताना अनुलोम गतीने, म्हणजेच आपल्या हातापायांना ज्या दिशेने लव असते त्याच दिशेने तेल लावावे. छाती, पोट, गुडघे यांना वर्तुळाकार तेल लावावे. आयुर्वेद शास्त्रामध्ये कुठेच तेल रगडून रगडून मालिश करावे असं सांगण्यात आलेलं नाही. खरं तर दिवाळीलाच अभ्यंग स्नान करावं असं नाही, तर दिवाळीपासून अभ्यंग स्नानाला सुरुवात करावी आणि नंतर रोज साधारण 15 ते 20 मिनिटं स्वतःसाठी काढून सकाळी सकाळी सर्वांगाला तिळाचे किंवा खोबऱ्याचे तेल कोमट करून लावावे आणि जोपर्यंत हिवाळा संपत नाही तोपर्यंत हे अभ्यंग स्नान केले जावे. आमदोष, अजीर्ण, नवज्वर असता मात्र अभ्यंग स्नान करू नये. मंडळी, थोडक्यात सांगायचं झाल्यास दिवाळीत सुरू केलेलं अभ्यंग स्नान चांगलं आरोग्य हवं असेल तर तुम्ही वर्षभर चालू ठेवू शकता, कारण आरोग्य हीच खरी संपत्ती असते, हो ना? मंडळी, अभ्यंग स्नान कसं करावं, आयुर्वेदिक दृष्ट्या त्यामध्ये कुठल्या गोष्टींचा वापर व्हावा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली. पण अभ्यंग स्नानासाठी वापरलं जाणारं उटणं नक्की कसं बनवावं हे मी आता तुम्हाला करून दाखवते.
तसं तर उठण्यामध्ये अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी वापरल्या जातात, पण त्या सगळ्याच आपल्याला उपलब्ध होतात असं नाही. म्हणून अगदी साधारणतः वापरल्या जाणाऱ्या 4 गोष्टी घेऊनच आपण आपलं हे उठणं तयार करणार आहोत. या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखीन काही माहिती असेल की उठण्यामध्ये हेही वापरतात तेही वापरतात, तर तुम्ही त्या गोष्टीसुद्धा टाकू शकता. पण साधारणतः ज्या 4 गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध होतील, घरातच असतील, अशा 4 गोष्टी वापरून आपण हे उठणं बनवणार आहोत. उठणं बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे घेतेय मुलतानी माती. 1 चमचा मुलतानी माती घ्यायची. मुलतानी मातीबद्दल सांगायचं झालं तर मुलतानी माती ही आपल्या त्वचेवरील हानिकारक बॅक्टेरिया, अतिरिक्त तेल, धूळ, माती हे सगळं हटवते. मुलतानी माती नियमित लावल्यामुळे त्वचा स्वच्छ आणि मऊ होते. चेहऱ्यावरचे फोड आणि मुरूम घालवायला सुद्धा मुलतानी माती मदत करते आणि म्हणूनच आपल्या उठण्यामध्ये मुलतानी माती तर हवीच. त्यानंतर मी घेतेय 1 चमचा चंदन पावडर. चंदन पावडर त्वचेसाठी किती उपयोगी असते हे तुम्हाला माहितीच आहे, पण तरी सुद्धा मी एकदा तुम्हाला सांगते. चंदन जगभरातील सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरलं जातं. त्वचेसाठी चंदनाचे कितीतरी फायदे आहेत. अनेकांनी आपल्या आजी आजोबांकडून ते ऐकलेच असतील. विशेषतः मुरुमांसाठी तुम्ही चंदन वापरलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होतो. फक्त तेलकट त्वचेसाठीच नाही तर सगळ्याच प्रकारच्या त्वचेच्या समस्या दूर करायच्या असतील तर चंदन आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर चंदन हे सुगंधी सुद्धा असतं, त्यामुळे आपली दिवाळीची सकाळ अगदी सुगंधित होऊन जाते, यात काही शंकाच नाही. आणि उठण्याला सुगंधित करण्याचं काम सुद्धा चंदनच करतं, म्हणून चंदन तर हवंच. आता मी इथे घेतली आहे अर्धा चमचा हळद. आता हळद आपल्या त्वचेसाठी वरदान आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. हळदीमुळे त्वचेचे सगळेच दोष दूर होतात आणि म्हणूनच आपण आपल्या उठण्यामध्ये हळद सुद्धा टाकतो आहोत. आता मंडळी, जे 3 घटक मी यामध्ये टाकले त्याबद्दल तुम्ही ऐकलेलंच होतं, तुम्हाला माहिती होते, तुम्ही ते वापरले सुद्धा असतील, कारण त्वचेसाठी हे 3 घटक अत्यंत उपयोगी असतात. पण हा जो घटक आहे चौथा, याबद्दल कदाचित तुम्ही ऐकलं नसावं. हा आहे संत्रा पावडर. ही संत्रा पावडर सुद्धा आपण आपल्या उठण्यामध्ये टाकतो आहोत. आता ही संत्रा पावडर आपण आपल्या उठण्यामध्ये का टाकतो आहोत, तर संत्र्याच्या सालीमध्ये सायट्रिक ॲसिड असतं, जे सेंद्रिय पद्धतीने त्वचा उजळ करायला मदत करतं. संत्र्याच्या सालीच्या पावडरचा नियमित वापर केल्याने टॅन दूर होण्यास मदत होते, त्वचेला तरुणता येते. त्याचबरोबर इतर काही प्रोडक्ट्स वापरल्याने तुमची त्वचा जर डॅमेज झाली असेल तर त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा संत्रा पावडर मदत करतं. चेहऱ्यावरचे काळे डाग, चट्टे सुद्धा कमी करतं. थोडक्यात काय, तर ही संत्रा पावडर सुद्धा अत्यंत गुणकारी आहे. तर अशा पद्धतीने आता हे आपण मिक्स करतो आहोत आणि आपलं हे अगदी आयुर्वेदिक उठणं, सुगंधित उठणं दिवाळीसाठी तयार झालं आहे. आता हे उठणं तुम्ही दिवाळीच्या आधीच बनवून असं बाटलीमध्ये भरून ठेवा. पण दिवाळीच्या दिवशी मात्र पहाटे जेव्हा तुम्ही हे उठणं काढाल तेव्हा यामध्ये तुम्ही दूध टाकू शकता आणि एक चांगली पेस्ट बनवून घेऊ शकता. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर दूध टाकू नका, मग तुम्ही गुलाब पाणी टाका. ते सुद्धा तुमचं उठणं सुगंधित करेल आणि आरोग्यदायी करेल. अशा प्रकारे दूध किंवा गुलाबाचं पाणी टाकून तुम्ही या उठण्याची पेस्ट बनवा आणि दिवाळीच्या दिवशी पहाटे पहाटे अभ्यंग स्नान करताना घरी बनवलेलं हे सुगंधित आणि आरोग्यदायी उठणं संपूर्ण शरीराला लावा आणि तुमची त्वचा चमकदार तर बनवाच, पण त्याचबरोबर तुमची दिवाळी सुद्धा सुगंधित आणि आरोग्यदायी बनवा. दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.